Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. अजित पवारांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीतून बंड केलं त्यावेळेस मी छगन भुजबळांना फोन केला आणि तुम्ही कुठे आहात असं विचारलं। त्यावेळेला मला थोड्या वेळात कळलं की छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। हे शब्द आहेत शरद पवारांचे। राष्ट्रवादीच्या बंडानंतर त्यांनी छगन भुजबळांच्या निष्ठेबद्दल बोलताना हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर बंडानंतर त्यांनी पहिली सभा ही छगन भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात घेतली आणि तिथे छगन भुजबळांना विधानसभेचं तिकीट देऊन मी चूक केली, मी तुमची माफी मागतो असं म्हणत शरद पवारांनी मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केला होता। मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस मराठा आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाच्या विरोधात सरकारमधील मंत्री म्हणून आणि एक ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांनी सातत्याने प्रखर भूमिका मांडली। येवल्याचा येडपाट असं सुद्धा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना म्हणत हिनवलेलं होतं। आता छगन भुजबळांना शरद पवार आणि मनोज जरांगे या दोन नेत्यांमार्फत गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने टार्गेट करण्यात आलं। त्याच भुजबळांच्या समर्थनार्थ अजित पवारांनी येवल्याची राजकीय रणनीती सुधारण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। जनसंवाद यात्रा राष्ट्रवादीची सुरू झालेली आहे आणि आता ही जनसंवाद यात्रा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठ नेते त्यांच्या सोबत आहेत, ते येवल्यामध्ये पोहोचलेले आहे आणि जे मागच्या काळामध्ये येवल्यामध्ये झालं राष्ट्रवादीला ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न हे अजित पवार यांच्याकडून करण्यात येतोय। शरद पवारांचे स्टेटमेंट काय होते, मनोज जरांगेंनी कशी रणनीती आखली होती हे तर आपण पाहणार आहोतच, पण अजित पवारांच्या या येवल्या दौऱ्याचे नेमके राजकीय अर्थ काय आहेत आणि येवल्यामध्ये येऊन ते छगन भुजबळ यांना राजकीय ताकद कशी देऊ पाहतायत हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांनी येवल्यामध्ये भुजबळांसाठी काय रणनीती आखली आहे हे आपण पाहणार आहोतच, परंतु त्यांच्या आजच्या सभेतून अजित पवार आणि छगन भुजबळ या दोन नेत्यांनी केलेली दोन वक्तव्य अत्यंत महत्त्वाची ठरतात। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती अनेकदा छगन भुजबळ हे बोललेले आहेत, परंतु आजच्या जनसंवाद यात्रेतून ते येवल्यामध्ये एक महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांनी केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी आरक्षणावर आता तटस्थ भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे का अशी सुद्धा चर्चा झाली। भुजबळ काय म्हणालेत, आता भांडणं करण्याची गरज नाहीये, लहान समाजांना धक्का लागू नये हीच आमची भूमिका आहे, तसेच सगळ्यांनी एकत्र राहावं, आरक्षणावरून डोकी फिरवून घेण्याची गरज नाही असं म्हणत एक प्रकारे छगन भुजबळांनी येवला मतदारसंघातील सर्व समाज घटकातील लोकांना मतदारांना सोबत घेण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्या त्यांच्या भाषणातून समजतं। दुसरीकडे अजित पवार सुद्धा येवल्याच्या मतदारसंघाच्या विकासाबद्दल बोलले। भुजबळांना एक प्रकारे त्यांनी पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा। ते म्हणतात की आम्ही सरकारमध्ये गेल्यापासून छगन भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात 1760 कोटी रुपयाची कामं झाली। काही अडचणी येतात, परंतु सरकारमध्ये गेल्यामुळे ते शक्य झालं। विरोधात आलं असतं, आम्ही जर विरोधात असतो तर हे करता आलं असतं का? आम्ही काय आमच्या स्वार्थासाठी सत्तेत गेलेलो नाही। मतदारांनी आता जो आम्हाला लोकसभेला झटका दिला त्या चुका आम्ही आता सुधारण्याचा प्रयत्न करतोय। एक प्रकारे अजित पवारांनी ज्या पद्धतीने सत्तेमध्ये गेल्यानंतर येवला विधानसभा मतदारसंघात आम्ही जो निधी दिला हे सुद्धा सांगण्याचा ते प्रयत्न करतायत आणि छगन भुजबळ हेच आमचे उमेदवार असतील, इवाना माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत त्यांना सुद्धा आम्ही ताकद देण्याचा प्रयत्न करू हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न हे अजित पवार करतायत। आणि ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांनी मागच्या काही काळामध्ये येवल्यामध्ये काम केलं हे सुद्धा विसरता येणार नाही असं सुद्धा अजित पवार म्हणतायत। आणि एक प्रकारे शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने भुजबळांना विरोध केलेला होता त्यानंतर येवल्यामध्ये येऊन अजित पवारांनी भुजबळांसाठी बॅकअप प्लॅनिंग केलेली आहे। 1760 कोटी रुपयाची कामं झाली हे तर ते येवल्यामध्ये सांगतायच, परंतु नाशकातील प्रत्येक आमदाराला 1000 कोटी रुपयांची कामं ही आम्ही बंड करून सत्तेत गेल्यानंतर केली, त्यांना पैसे दिले असं सुद्धा अजित पवार सांगतायत। आम्ही बंड करून सत्तेत कशासाठी गेलो हे सुद्धा येवलेकरांना सांगण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला। आतापर्यंत अजित पवार गट ही मलिदा गँग आहे, सत्तेसाठीच त्यांनी बंड केलं असा आरोप सातत्याने शरद पवार गटाकडून करण्यात आलेला होता, परंतु बंड का केलं आणि सत्तेत का गेलो या दोन प्रश्नांची उत्तरं अजित पवारांनी निधी तुमच्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी आम्ही गेलो असं म्हणत सांगण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर भुजबळांसाठी येवला मतदारसंघामध्ये जे घटक पक्ष आहेत जे सोबत सत्तेमध्ये आहेत, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, या युतीमधील घटक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुद्धा अजित पवार करतायत छगन भुजबळ यांना जिंकून आणण्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व धर्मीय मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न हा अजित पवार यांनी सुद्धा केल्याचं दिसून आलं आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्यातून सुद्धा तसं प्रतीत होतंय। आता अजित पवारांनी अल्पसंख्याक मतदारांना चूज करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी येवल्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं देत सर्व धर्मीय मतदारांना सोबत घेण्याचा प्रयत्न केल्याचं सुद्धा दिसून आलं आणि जी लाडकी बहीण योजना जी आहे या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे याबद्दल सुद्धा अजित पवारांनी हा अजितदादाचा वादा आहे, माझा शब्द आहे, ही योजना बंद होणार नाही असं म्हणत येवल्यातील महिला मतदारांना सुद्धा साथ घालण्याचा प्रयत्न केला। तर आता एका प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी छगन भुजबळ हेच येवला विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार असतील हे सांगताना
अजित पवार येवल्यामध्ये त्यांची पाठराखण करतायत। ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांच्यावरती टीका झालेली होती, बंडानंतर सत्तेत गेल्यानंतर छगन भुजबळांना जो निशाणा जो लक्ष्य बनवण्यात आलेलं होतं, त्यानंतर कुठेतरी अजित पवार हे छगन भुजबळांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे। आता शरद पवारांनी काय टीका केली होती, ज्यावेळेस बंड झाल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा येवल्यामध्ये घेतली आणि तिथे त्यांनी मी भुजबळांना तिकीट देऊन चूक केली, मी माफी मागतो, आता यापुढे ही चूक होणार नाही असं स्टेटमेंट शरद पवार यांनी केलेलं होतं। आणि त्यानंतर त्यांनी तिथे जे पर्यायी शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांना सुद्धा पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला होता। आता आपण येवला विधानसभा मतदारसंघाची जर स्थिती बघितली तर शिवसेनेचे संभाजी पवार हे मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात लढलेले आहे आणि भाजप नेत्या अमृता पवार या सुद्धा शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात। तर हे दोन नेते आहेत, गोदावरी सहकारी बँकेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि काही दिवसांपूर्वी ते शरद पवार गटाच्या एका कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरती दिसलेल्या होत्या, त्यामुळं त्या शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात आणि दुसरीकडे संभाजी पवार यांच्या सुद्धा नावाचा विचार होऊ शकतात। अर्थात आता संभाजी पवार शिवसेनेमध्ये असले तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये येवल्याची जागा कुणाला सुटेल यावर सुद्धा भुजबळांच्या विरोधात उमेदवार कोण असेल याचं गणित अवलंबून असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेला यायलाच हवा तो मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा सामना। ज्या वेळेला या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या भैरी रंगलेल्या होत्या, कलगीतुरा पेटलेला होता, त्यावेळेस येवल्याचा यडपाट असा त्यांचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना पाडण्याचं आवाहन केलेलं होतं। येवल्यामध्ये आम्ही भुजबळांचा पराभव करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आणि एक प्रकारे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये टीका टिप्पणी होताना ते एकमेकांच्या वैयक्तिक पातळीपर्यंत गेलेले होते, एकमेकांवरती वैयक्तिक टीका त्यांनी केलेली होती। त्यामुळं आता मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर सुद्धा येवल्यामध्ये किती महत्त्वाचा ठरणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा आणि ओबीसी ज्या पद्धतीने नेते एकमेकांवरती आरोप करतायत त्यामुळे सुद्धा येवल्याची लढाई ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। ही लढाई जरी छगन भुजबळ किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार अशी असली तरी सुद्धा खऱ्या अर्थाने ही लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच असणार आहे। त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर सुद्धा येवल्यामध्ये महत्त्वाचा ठरेल। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।